नमस्कार, मी पंजाब. 28 जून 2025 आहे. आता नागपूर, वर्धा, भंडारा. हा सर. हॅलो. हा सर. हा सर, आवाज नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, त्याच्यानंतर चंद्रपूर, त्याच्यानंतर अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, जळगाव जामोद, जळगाव, त्याच्यानंतर इकडं जालन्याचा काही भाग, त्याच्यानंतर जळगावकर तिकडं असा ते पट्टा इकडं कळवणकडे जाणार आहे. ह्या पट्ट्यात पाऊस येणार आहे बघा. सरीव सरीव जोरात येणार आहे आज दुपारनंतर आणि काही रात्रीला काही काही ठिकाणी. हा सर, यामध्ये सर मुसळधार पाऊस देखील राहू शकतो. मुसळधार होणार आहे, मग ते विदर्भात होणार आहे. हा सर. आता आमच्या बुलढाणा जिल्ह्यात म्हणजे चांगला पाऊस झालेला आहे सर. परवा अनेक भागात पूर देखील आलेला आहे सर, आणि शेतकऱ्यांची पिकं देखील खराब होऊन गेलेली आहे. आणि काही भागांना कसं होतंय सर, आपलं धाराशिव, बीड, हिंगोली या भागांना पावसाची प्रतीक्षा आहे सर. त्यांच्या ठिकाणी त्यांच्यासाठी सांगतो की त्यांना म्हणलं ना, कालच्या अंदाज सांगितलंय की आज सुद्धा ना तिकडं म्हणजे आज 28 जूनला ना तिकडल्या भागात बऱ्याच ठिकाणी सरीव सरी येणार आहे. हा सर. आणि 29ला मात्र वाढणार, 30-31ला परत जास्त वाढतील. हा, म्हणजे त्यांच्यासाठी गुड न्यूज म्हणावी लागेल, कारण की ते म्हणजे आता पावसाची वाट बघत आहे. त्यांच्या पिकांना पाण्याची गरज आहे. नाही तर तुमच्याकडून म्हणजे सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, नगर जिल्ह्याचा काही भाग, त्याच्यानंतर बीड जिल्हा, ह्या भागाला जरा कमी पाऊस आहे. तर तिकडे म्हणजे एवढा असं मोठा पडणार ना, जसं विदर्भात पडला तसं नाही पडणार. तिकडं सरीच येणार आहे समजा. हा सर. पण आणि रिमझिम रिमझिम पाऊस आहे पुन्हा. मग 30-31ला जरा चांगला रिमझिम पाऊस पडेल तिकडे. हा सर, म्हणजे पिकांना जीवनदान भेटणारा तिकडे हा पाऊस पडणार आहे. हो, नक्की. त्यांचे पिकं जाणार नाही तर. हा, म्हणजे त्यांना दुबार पेरणीचं संकट येणार नाही. नाही येणार. मी आहे ना, त्यांना सांगतो ना कधी येणार काय येणार. आणि जात नाही एकदा पीक इतकी जमिनीत ओले जात नाही. थोडं सुकल थोडं, पण पीक नाही जाणार त्यांची. हा सर, नक्कीच सर. म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. सर्वात मोठी गुड न्यूज तुम्ही या व्हिडिओमध्ये, या रेकॉर्डिंग मध्ये दिलेली आहे सर आपल्या भागांना. हॅलो. हा सर. पण आता आज देखील ना कोकणपट्टी त्या घाटमाथ्यावरला तर पाऊस कायमच आहे. ती हा, तिकडे काय मध्ये कोकणपट्टी घाटमाथा म्हणजे सातारा, सांगली, असे पुणे, त्याच्यानंतर इकडं नाशिक, कळवण त्या भागात ते पाऊस कायमच आहे. हो सर. पण त्याच्यानंतर काय होणार, विदर्भात मात्र चांगला पाऊस सुरू होणार. पूर्व विदर्भात जास्त पाऊस सुरू होणार आज. हा सर, म्हणजे आज पूर्व विदर्भात चांगला जोर राहणार आहे. हो. हो सर. आज पूर्व विदर्भात तुम्हाला सांगतो, हा सर. नागपूर जिल्हा, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, त्याच्यानंतर हिंगोली, वाशिम, अकोला ह्या पट्ट्यात मला चांगलाच पडणार आहे. हा ते पट्टा तसंच जळगावकडे जाणार आहे. घाटाच्या खाली बी पडणार आहे, जळगाव जामोद तिकडला पडणार आहे.